गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। इचलकरंजी शहरातील पूरग्रस्तांना 2 दिवसात सानुग्रह अनुदान न दिल्यास आमदार व खासदार यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा पूरग्रस्त आंदोलकांनी दिला। या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी शहरात जुलै महिन्यामध्ये महापूर आला होता, त्यामुळे अनेक नागरिक स्थलांतरित झाले होते। काही पूरग्रस्तांना शासनाकडून 10,000 रुपये सानुग्रह अनुदान मिळालं आहे, पण बऱ्याच पूरग्रस्तांना या अनुदानापासून वगळण्यात आलं। त्यांच्यावर अन्याय झाला आहे। या संदर्भात निर्णय न झाल्यास रास्ता रोको सारखे आंदोलन करण्यात येईल असं म्हटलं आलं। व पैलवान अमृतमामा भोसले म्हणाले, जर सानुग्रह अनुदान मिळालं नाही तर लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढू। यावेळी पैलवान अमृतमामा भोसले, तानाजी कोकितकर, आशिष पाटील, अण्णा सुतार, सतीश मिसाळ, रूपचंद पोळ, सागर संगपाळ, छाया शेळके, तेजस्विनी दरिबे, छाया जाधव, अनिस महालदार, नितीन पडियार, सूरज आडेकर तसेच दुर्गामाता गल्ली, शेळकेमळा, अष्टविनायक कॉलनी, हणबर गल्ली, मरगुबाई मंदिर परिसर, मुजावर पट्टी या भागातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते। जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या अनुषंगानं इचलकरंजी शहरातील अनेक नागरिक त्या पुरामुळे बाधित झाल्यामुळं शाळेमध्ये अन्य ठिकाणी ज्या महापालिकेने व्यवस्था केली होती त्या ठिकाणी जाऊन राहिले होते। राहत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या पूरग्रस्तांना अनुदान मिळायचं होतं ते महाराष्ट्र शासनानं प्रत्येकी 10,000 रुपये घरटू द्यायचा प्रयत्न केला, पण त्यातून अनेक वंचित या ठिकाणी पूरग्रस्त राहिलेले आहेत। त्या सर्व पूरग्रस्तांना घेऊन आम्ही या ठिकाणी आज प्रांतांना निवेदन द्यायला आलो होतो। गेल्या 15 दिवसापूर्वी तानाजी कोकितकर असतील किंवा आशिष सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं। तहसीलदार साहेबांनी वंचित 800 ते 1000 लोकांची यादी कलेक्टर ऑफिसला पाठवली होती, पण त्याच्यातून अजूनही काही निष्पन्न झालं नाही। आज ही मंडळी सगळी आम्ही प्रांतांना निवेदन देत असताना मी या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो, 2 दिवसात जर या घडामोडीतनं आम्हाला आमच्या पूरग्रस्तांना काही नाही न्याय मिळाला तर आम्ही सर्व पूरग्रस्त इचलकरंजी शहरातील आमदार आणि इचलकरंजी शहरातील खासदार या दोघांच्या घरावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे दोन्ही प्रतिनिधीने, लोकप्रतिनिधी जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या लवकर होऊन या सर्व नागरिकांच्यावर होणारा अन्याय थांबवावा अशी मी सर्व पूरग्रस्तांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो।